100% रिलीफ भेटले मॅडम मला ऍसिडिटीचं. येस आता 100. ऍसिडिटी नावाची काही चीजच नाही. हो हो. येस 100% त्यांना रिलीफ भेटलेले आहे ऍसिडिटी मुळे त्यांना. नंतर नव्हे पाहिलं तर भविष्यामध्ये मायग्रेन सारखे त्रास होतात. ऍसिडिटी ज्याला असेल त्याला हो, मायग्रेन हा 100% होतं. सतत डोके दुखतं. पण आपण हो, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. हो. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रॉपर डाएट वगैरे सर्व फॉलो करतो तेव्हा ते रिझल्टचं म्हणजे हे झालं. येस कारण की कामठे सरांमध्ये सुद्धा खूप सुंदर असा त्यांचा हो रिझल्ट आहे. त्याच्यामुळे हो त्यांनी मॅडम, त्यांना. माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. कारण कामटे सर आम्हाला म्हणजे आम्ही जिथे काम करतो तिथे आम्हाला ते बॉस आहे, ते कामटे सर, आमचं जे कॉन्ट्रॅक्ट चालतं तिथे. कामटे सरांचं वजन माझ्या डोळ्यासमोर होतं. कामटे सर माझ्या माहिती सर 94 असतील, नाही तर 100 पर्यंत असतील, आणि ते माझ्यासमोर आता कसे दिसतात हे डोळ्यासमोर बघतो आम्ही. येस कारण की अगदी त्यांच्यामध्ये. बोला सर. आम्ही नाही नाही आम्ही गेले कामटे सरांना 4-5 वर्षापासून कंटिन्यू संपर्कात आहे. कामटे सर कसे होते आणि आता कसे आहेत म्हणजे कसं फील करता. कधी कधी मी त्यांच्या बरोबर जातो बाकीच्या लोकांबरोबर आहे ना, कामटे सरांवरती त्यांचा रिझल्ट खरंच ऐकण्यासारखा असतो एकदम सरांचा. येस कारण की त्यांनी स्वतःमध्ये प्रॉपर बदल केलेला आहे आणि आता ते पण एकदम 25-30 वर्षाचे 25 वर्षाच्या मुलासारखे वागतात ते मुलासारखे वर्कआउट हो करतात ते. आणि खूप एकदम एकदम. जबरदस्त एनर्जी बूस्ट झालेली आहे आणि प्रॉपर. आम्ही पण हो पाहतोय प्रॉपरली सकाळ संतुलित आहार वर्कआउट त्यांना किती पण उशीर झाला तरी ते वर्कआउटच्या कॉलवरती असतात. अगदी अगदी. सर मला. आणि डेली फोन केल्याशिवाय तर म्हणतो मी उठू अगर नाही उठू, पण फोन करणार म्हणजे करणारच असेल. येस तुमचे ट्रेनर करत होते का जिमचे ट्रेनर? नाही नाही, जिमची ट्रेनर कशाला करते मॅडम. का बरं तुम्ही तर पर्सनल ट्रेनर लावले होते? मॅडम जर नाही आलं 2-3 दिवस गेल्यानंतर त्याला आठवण यायची, नाही गेले का आपलं म्हणजे क्लायंट जातो काय निघून असं वाटायचं, म्हणून फोन करायचे कधीतरी. येस क्लायंट जातो की काय निघून कारण की त्यांचा पण बिझनेस असतो. हो. की क्लायंटला नाही 2-3-4 दिवस आलं तर ते एकदा फोन करून विचारतात त्यांना काय घेणं देणं सगळं महिन्याच्या काही महिन्याला नाही. पेमेंट भेटत असतं आपल्याला. हो काही सर नाही. फॅमिलीमध्ये कोणी घेते का सगळं संतुलित आहार? नाही सध्या मी आणि मिसेसच आहे, मुलगा बाहेर असतो. पण फॅमिलीमध्ये मी सध्या एकटाच घेतो आणि मिसेस पण याचं योगाचं करते. पण तिला पण मी यामध्ये उतरवणार आहे. येस येस एक दिवशी मॅडम पण येतील आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये. नक्की किती किलो नक्की. किती किलो वजन कमी करायचं अजून तुम्हाला? मॅडम अजून एक 4-5 किलो कमी झालं तर खूप झालं. खूप माझं झालं नाही सर लक्ष- तुमचं आयडियल वेट किती आहे कामटे सरांना विचारून घ्यायचंय. हा. उंचीनुसार तुमचं वेट किती आहे बरेचसे जण म्हणतात माझं एवढं झालं तर बस झालं तेवढं झालं तर बस झालं. पण जर आपल्या आयडियल वेट वरती आपण आलात आणि मसल जर गेन केल्याच्या नंतर ना आपलं वेट वाढत नाहीये. नाही तर बऱ्याच जणांचा माइंडसेट असतो की वजन कमी केलं की वजन वाढतं. पण तुम्ही हो. पूर्ण जर आपलं फॅट बॉडीतलं काढून टाकलं मसल जर गेन केलं तर वजन वाढत नाहीये. ओके 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 नक्की. किती दिवस राहणार आहे आरोग्य फॅमिलीशी जॉईन तर 5 किलो वजन कमी केल्यावर तर गायब. नाही 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 मॅडम, आरोग्य फॅमिलीचे कारण मला खूप गरज आहे की आता जर आरोग्य फॅमिली आपण जर यामध्ये जर बंद केली तर आयुष्य आपलं स्वतः बंद केल्यासारखं होईल. येस आरोग्य फॅमिलीमध्ये कायमस्वरूपी जॉईन राहायचंय सर. मॅडमला हो सुद्धा हो. हळूहळू आरोग्य फॅमिलीमध्ये नक्की आणायचंय. सर नक्की मला नक्की सांगा मॅडम. हा. कापटे सरांना किती पेमेंट करतात दर महिन्याला? कामटे सरांना काय नाही मॅडम, एक काय नाही. का बरं आता तिकडे जिम ट्रेनरला एवढे पैसे देत होते. हे तर कोच तुम्हाला रोज सकाळी उठवतात तुमचा फॉलोअप घेतात. कामटे सरांनी जो सेवेचा वसा घेतला मॅडम, असा वसा जो आहे ना, जे तुम्ही लोक जे करताय, खरंच मी म्हणतो हे शासन दरबार याचा काहीतरी पाठपुरावा करून आहे ना, यासाठी एक वेगळं मंडळ स्थापन करायला, महामंडळ स्थापन करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. म्हणजे यासाठी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे, कारण खूप चांगलं काम करता तुम्ही. एक आरोग्याचे दूत आहात मॅडम. येस जेवढे खूप तुम्ही, आता खूप. मी रोज बघतो तुमचं जे आहे ना, रोजची रोज तुम्ही सकाळी उठून आणि सगळ्यांना जाग करून सगळ्यांना प्रत्येकाला फॉलोअप करता. यासारखं दुसरं काहीच नसतं. म्हणजे पैसा हा काहीच नाही त्याच्या पुढे मॅडम. येस तुम्ही जे आरोग्य लोकांना जे देता ना, आरोग्यातून जे म्हणजे जे तुम्ही आरोग्याची जनसंपदा देता हे कोणी देऊ शकत नाही मॅडम. येस खूप सुंदर सरांनी सांगितलं पैसा- आरोग्य हीच खरी धन संपदा आहे. हम्म. ट्रेनर होते ट्रेनर लावले होते रिझल्ट आला नाही सरांचं 1-2 किलो वजन कमी व्हायचं. पण आज कामठे सरांच्या संपर्कात आले कामठे सरांना स्वतः पाहिलं त्यांनी डोळ्यांनी त्यांचा रिझल्ट पाहिला तेव्हाच त्यांनी विश्वास ठेवलाय. आणि आज कामठे सर कुठलाही विचार न करता रोज सकाळी त्यांना कॉलवरती उठवतात कारण की कामठे हो. सरांना माहितीये आरोग्य फॅमिलीची ओळख त्यांना चांगल्या प्रकारे झालेली आहे. स्वतःमध्ये चेंजेस त्यांनी केलेले आहेत त्याच्यामुळे ते इतरांना आरोग्य देण्याचं काम करतात. पण एक बघितलं मॅडम मी, कामठे सरांची जी धडपड जी आहे ना, लोकांना म्हणजे जागृत करणं आणि त्या आरोग्यामध्ये यात उतर म्हणजे आरोग्य फॅमिलीमध्ये आणणं, मी फार जवळून बघतो मॅडम. खूप म्हणजे जे आहे ना, प्रत्येक वेळेस तुम्हाला होतो त्यांना जसा टाइम तसं ते कोणाला ना कोणाला कंटिन्यू ते आपली त्यांची बॅग आणि ते सगळं सारखं ते घेऊन सांगत असते. एवढे मोठे अधिकारी असतानाही पण तुम्हाला ते सेवा करत असतात. खूप म्हणजे मनापासून त्यांना खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि येस असं जर केलं तर खरंच मला परमेश्वर नक्कीच कुठे ना कुठे त्याचं नक्कीच कुठे ना कुठे फळ मिळेल मॅडम.
येस येस, कामटे सरांची खूप धडपड असते, पण तुमच्या कंपनीत त्यांना वेळच भेटत नाहीये लोकांना मदत करण्यासाठी. नाही नाही, करता नाहीतर करता मॅडम त्यांची ते. मॅडम त्यांची ते कंपनीमध्येच झोपता आणि कंपनीमधून तिथूनच वर्कआउट करते, म्हणजे याच्यापेक्षा दुसरं काय असावं. येस येस, कधी बऱ्याच वेळा कधी एक ते दिवस पण तिथनंच, खडा नाही करत. बऱ्याच वेळा ते ऑफिस मधनच वर्कआउट करत असतात, पण कधी मिस करत नाहीये. हो आणि हो. जास्तीत जास्त तुमच्या हातून जास्तीत जास्त लोकांना मदत हो, हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो सकाळ सकाळ. नक्की 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 मॅडम, नक्की मॅडम. स्वतःचा रिझल्ट आला की इतरांना सांगायचंय. खूप नक्की सुंदर सर, तुमचा रिझल्ट खूप सुंदर आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला आयडी भेटला येण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. नक्की नक्की. धन्यवाद मॅडम. सर थँक्यू. रिझल्ट तुम्ही शेअर केला समोर येऊन.